नाना, त्या छोट्या आईने बळत आईला चिमटा काढला. खोटे बोलतेस? इतकी मजल केली तुझी? हात पुढे कर, हात पुढे कर. वयो बाजूला हो, तुम्ही बाजूला व्हा, बाजूला व्हा. अहो काय करताय तुम्ही? सोडा, बाजूला व्हा. आज मी हिला अद्दल घडवणार आहे. अहो सोडा तिला, लागेल सोडा. नका मारू हो त्यांना, हवं तर तुम्ही मला मारा. मीच त्यांना आईचं प्रेम देऊ शकले नाही, मीच करंटी आहे. पण माझ्या लेकरांना मारू नका हो. चला मुलांनो, आपण खोलीत जाऊ. तुमचं नाना तुमच्यावर रागवले. चला. नाही नाही. सावकाशी हो. बैस. कसे वाटते आता? बरे आता. अहो वहिनी, वारा काय घालताय? तुम्ही वारा घालताय तर मला कसेच वाटते. काही वाटायची गरज नाहीये. अगो, आपल्याला काही दुखले खुपले तर आपण बायकाच एकमेकींसाठी. आपले पुरुष काय येणार आहेत दिमतीला? काय गो, लाजायला काय झाले? खरे सांगू का वहिनी, आमचे हे खूप काळजी घेतात हो माझी. मला असा हा वरचेवर त्रास होतो ना, म्हणून एक मावशीबाई आणून ठेवल्यात माझ्या दिमतीसाठी. हो का? उमे, भले उशिरा लग्न झाले तुझे, पण नशीब काढलेस हो. नाहीतर आमचे नशीब कुठे पेंट खायला जाते कुणास ठाऊ. अगो, आमचे हे एका मतावर ठाम राहतील तर शपथ. बरे वाटते ना तुला आता? अगो बाई, काय झालंय? अहो, चांगली खेळत होती, एकदम आकडे आली आणि हातपाय ताट केले हिने. आता कसं वाटतंय? आता बरे. काय गो, वल्लभ पंत दिसत नाहीयेत ते? हो वहिनी, तुमचे हे रघुनाथ काका आणि सदाशिव दादा आहे ना, ते रत्नागिरीला जायचे होते ना, मग यांचेही काही काम होते म्हणून तेही गेले. गोदा वहिनी, तुमचे कानातले कुठे आहेत? अगं बाई, माझे कानातले कुठे पडले की काय? अहो हो, माझ्या सोन्याच्या बांगड्याही नाही आहेत, फक्त काचेच्या बांगड्या आहेत. माझा हार? माझाही हार नाहीये. अगं बाई, बापरे. उमे, घरच्या नाही सगळे सांगायला हवे. चल. सासूबाई, वहिनी, माझा तन्मणी आणि पायातले पैंजण चोरीला गेलेत. हो सासूबाई, काय सांगू, माझ्या गळ्यात सुद्धा शाही हार होता आणि मोत्याची माळ, ते दोन्ही नाहीसे झाले हो. पण असे कसे झाले? जत्रेला का गेलो होतो आपण? परसुरांच्या घरातच होतो ना. अहो हो ना, मग आणि ते सुद्धा मंगळागौरीच्या सणासाठी. सासूबाई, अहो सान्यांच्या घरचा पारंपरिक हार होता हो तो, सासूबाईंनी दिलेला, आणि मी तोच शाही हार. अगं, तू स्वतःला कशाला दोष देतेस? माझा तन्मणी आणि पायातले पैंजण चोरीला गेलेत ना. सासूबाई, पण घरातल्या घरात कशी होईल चोरी? हेच कळत नाही. दागिने आपल्या अंगावरच होते ना, आणि घरात आलेल्या बायका सुद्धा साऱ्या ओळखीच्याच होत्या आपल्या. हो, मला तर काही कळे नसेच झाले बाई. काकू, जाऊबाई, काय अशा का धावत आलात? आजी, माझ्या सोन्याच्या बांगड्या आणि माझा हार चोरीला गेलाय. माझाही हार आणि कानातले चोरीला गेले. हो, खास पुण्याच्या सराफाकडून करून घेतले होते यांनी माझ्यासाठी, आणि नेमके तेच चोरीला गेले. आता काय सांगू यांना? फार भयंकर आहे हो हे. अगो, तुमचेच नाही, आमचे सुद्धा दागिने चोरीला गेलेत. काय? होय, पण आपल्या सगळ्यांचे दागिने चोरले कोणी असतील?
आणि तुमचं मरू दे, माझे दागिने चोरायचे धाडसच कसे झाले त्या चोराचे म्हणते मी. झाले ना समोर खोटे वागून, आता मला खाली उतरव. शहाणी ना ती माझी बाळ. हा, सारे जण किती कौतुक करतात हो तुमचे. मग वडिलांना असा त्रास द्यायचा का? ते बिचारे किती दुःखात असतात. आपणच त्यांना सांभाळून घ्यायला हवे की नाही? जा, पर्वचा म्हणा हो अंगणात जाऊन. बयो, तू थांब. सखू, तू पण जा. नाही, कोणी नाहीये बघून तुम्ही बयोताईला चिमटा काढला तर? नाही ग बाळा, मी असे काहीच करत नाही. तुम्ही सगळे माझीच लेकरं आहेत की नाही, मी असं का करेन? आणि बयोताई तर माझी सगळ्यात लाडाची आहे, हो की नाही बयो? जा, तू पण जाऊन अंगणात खेळ. हो, जा. काय ग? तुझे वडील अजूनही तुझ्या आईच्याच आठवणीत गुंग आहेत. अगं 6 महिने झाले मला लग्न करून आणले या घरात. माझ्याशी एक शब्द बोलत नाही. सतत तुझेच कौतुक. आणि तुझ्या त्या स्वर्गवासी आईचे. मी काय चूक केलीये? हा, मी काय चूक केलीये ग? ए, माझ्या समोर न रडायची नाटकं करायची नाही का? बाकीचे भूलतील या तुझ्या ढोंगीपणाला, पण मी नाही भूलणार, कळलं? चल जा. सखू, काय केलेस हे? बयोताई, पळ लवकर. अगो सखू, काय केलेस हे? अगं, मार बसेल तुलाही आणि मलाही. असे शेण फेकतात का कोणावर? आई आहे ना ती आपली. नाही नाही, ती आपली आई नाही, मुळीच नाही. ती तुला चिमटा काढते, तुझे कान पिळते, हात मुरगळते. मला माहित होते ती तुला मारणार, म्हणून मी आली सण घेऊन. मला तिला ओढायचंय आणि चिमटा पण काढायचंय. अगं काय झाले? तुम्ही? हो. अहो, तुम्ही असं डोळ्यावर हात ठेवला तर घाबरणार नाही का मी? अगं मंदाकिनी, अगं लाजतेस काय? लग्न झाले आहे आपले. मंदाकिनी, नुसत्या नावातच काय गोडवा आहे बघ. तुला माहिती आहे ना, मंदाकिनी म्हणजे स्वर्गीय नदी. तू हे अगदी स्वर्गीयच आहेस. मंगळागौर नाचताना तुला चोरून बघत होतो मी. अगो बाई. अगं हो. आणि साऱ्या स्त्रियांमध्ये तू सगळ्यात सुंदर दिसत होतीस. आणि तसेही 5 महिन्यांपूर्वी जेव्हा माझे आणि नानूचे एकाच मांडवात लग्न झाले, तेव्हा तर सारे लोकच म्हणाले, नानूपेक्षा सुंदर बायको मलाच मिळाली.
तुला ना पाहतच राहावं वाटते ग. अगं हे काय मंगळसूत्र कुठे आहे? आणि कानातले एकच आहे, दुसरे कुठे गेले? अहो खरंच की गळ्यातला मोत्याचा हार सुद्धा नाहीसा झालाय. काय? अहो मंगळागौरीसाठी परशुरांकडे गेले होते तेव्हा सगळे दागिने होते की. अरे बापरे, मग आता? हे काय? अरे देवा, नानांना कळले वाटतं. काय करावं मला काहीच सुचत नाहीये. आता ते आपल्याला रागे भरतील आणि मारही देतील. हो चल आपण पळूया. हो चल. हे घ्या सरबत. मी आणायला सांगितले सरबत तुला, आणि तुला 1000 वेळा सांगितलं की माझ्या जवळ येत जाऊ नकोस म्हणून. आणि मला तू अजिबात आवडत नाहीस. का असे करता? माझे काय चुकले? नाही नाही, तुझे नाही माझे चुकले. लपून छपून भेटत होतो ना तेच बरे होते सगळे. ही लग्नाची धोंडच नको होती मला. तुझ्यापेक्षा सुंदर बायको मिळाली असती ग मला. पण आता माझं नशीबच खोटं, काय करणार? तुझ्याशी लग्न करून ना मी तुझ्यावर आणि तुझ्या बापावर उपकार केले आहेत. माझ्या आयुष्यातली नकोशी अडगळ झाली आहेस तू. तू जा बघू इथून, जा. ए थांब. अरे तुझ्या गळ्यातले दागिने कुठे आहेत? अगं बाई, माझे दागिने. बे 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 दुणे 4 बे त्रिक्स. वयोताई, तुम्ही दोघी अशा धावताय का? काय झाले? आणि नाना का ओरडतायत ग? नाना रागवलेत, मला मारणार आहेत. का? काय केलेस तू? मी छोट्या आईला शेण फेकून मारलं. काय? वयोताई, मला नानांची भीती वाटतेय. गणपत, तू सखूला घेऊन देवळात जा. मी आले. हो चल सखू. महादेवा, तू अहोंकडे जा. त्यांना सांग की मी बोलावले. अगो बयोताई, तुझे अहो जोग आजोबांबरोबर आणि रघुनाथ काका बरोबर थोड्याच वेळापूर्वी रत्नागिरीला गेलेत कामासाठी. अरे देवा, मग आता काय करू मी? पण बयोताई, तुला तुझे अहो का हवेत आत्ता? नाना रागावलेत, त्यांना समजावण्यासाठी. किंवा मी अहोंना विनंती केली असती की सासूबाईंना बोलवा म्हणून. नानांना कोणीतरी समजवायला हवं. नाना जर समजूतदार असते तर आपली आई देवाघरी गेली नसती ना बयोताई. बरं, मी जाते देवळात. गणपतला पाठवते. तुम्ही दोघे शाण्यासारखे वागा हा. मी आणि सखू थोड्या वेळात येतो घरी. तोपर्यंत नानांचा राग निवळेल. मी आले. आजी, आई, आई, काकू, काय झाले? काकू. आता ही वरात कशाला आली धावत धावत? काय रे, तुमच्या बायकांच्या अंगावरचे दागिने आहेत ना? ना आमचं काही ना काहीतरी चोरीला गेलंय म्हणून विचारते. अहो सासूबाई, आमचे सुद्धा दागिने गेले चोरीला. घाबरलो होतो आम्ही फार. वाटत होते आमच्या हातून हरवले तर नाहीत ना. पण
आता साऱ्यांचेच दागिने गेले तसे समजले. म्हणजे मोठा चोरीचा प्रकार आहे हा. हो बाई, मला तर वाटते मंगळागौरीला आलेल्या साऱ्या बायकांच्या घरी जाऊन चौकशी करायला हवी. बरोबर बरोबर. आपण असे करूया, आपण सगळ्यांकडे जाऊया. परचूर यांच्या घरी जाऊया आधी. अरे अरे थांबा थांबा, सगळे नको. उगाच गावात गोंधळ आणि गवगवा होईल. आम्ही असे करतो, मी आणि गोदा जातो फक्त. आधी परचुऱ्यांकडे जाऊ आणि मग साऱ्यांच्या घरी जाऊन विचारपूस करू. चालेल. मला तर वाटते ती दामल्यांची नवीन सून आहे ना, आखूड शिंगी, तिचे लक्षण मला काही बरे दिसत नाही. एक तर ती, नाहीतर बर्व्यांची नीमा. सारखी मेली कौतुक करत होती आपल्या दागिन्यांचं. गप्पा बस. असा कुणावर चोरीचा आळ घेणं बरोबर आहे का? उद्या आपल्या लेकी बाळींवर असा आळ घेतला तर चालणार आहे का तुला? उगीच काहीतरी. नाहीतर काय. तर तुम्हाला तर सगळे जगच चांगले दिसते हो सासूबाई. इथे आपले लाख मोलाचे दागिने गेले ते बघा आधी. अगं पण माझ्या वडिलांनी दिले होते दागिने, मी काय करू? अगं बाई, अगं तुझ्या वडिलांनी दिले होते आणि आमचे काय आकाशातून पडले होते. अगं गोदा काकू, माझ्या बायकोला नको ना ग मारूस. हा गप्पा बस. आला मोठा कैवारी, जेव्हा तेव्हा बायकोच्या मागे शेपटासारखा फिरत असतो. अगं तुम्हा दोघांचं काय काम आहे इथे? चला आतमध्ये चला, निघा. अगं पण आज काय आजी नाही आणि भाजी नाही. चल चल चल, 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 निघ. हो. तुम्ही कशाला थांबलंय? काय मूर्त बघताय? नाही नाही, नाही ना, मग जा ना. आलोच आम्ही. जातो. फार वाईट वागतात मुलं तुमच्याशी. ती सकू तर फारच. वास्तविक तुम्ही किती मायेने वागता त्यांच्याशी, पण मुले मात्र तुमचं मन दुखवतात. मी क्षमा मागतो त्यांच्या वतीने. आज 6 महिने झाले तुम्हाला या घरात येऊन, पण मुले मात्र त्यांच्या आईच्या आठवणीतच अडकलेली असतात. अहो मुलेच ती. मला एकटे वाटते, माझे मन दुखावले जाते. हे कळला इतका पोक्तपणा कसा असेल त्यांच्याकडे? पण काय? पण मोठ्यांकडे तो नसावा याचे आश्चर्य वाटते. रागावू नका, पण 6 महिने झालेत आपल्या लग्नाला. तुम्ही साधे जवळही घेतले नाही आजपर्यंत मला. मी तुमच्याशी लग्न केले कारण मला आपली मुले हवी आहेत.
पत्नी म्हणून तुम्हीच वागवत नाहीत मला, तर मग मुले कशी आई म्हणून वागवतील? हे बघा, मी तुम्हाला लग्नाआधी कल्पना दिलीच होती. हे काय तुमच्या गळ्यातले कुठे? मंगळसूत्र आणि पोरमाळ कुठे?